मिरजेत बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांचा मोठा छापा. 22 जण चौकशीसाठी ताब्यात. छाप्याने मिरजेत माजली खळबळ. मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची मोठी कारवाई. मिरज शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर मिरज शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 22 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीररित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून पत्त्यांचे संच, अनेक मोबाईल फोन तसेच इतर साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे हा बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब शहरातील अत्यंत वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात सुरू होता. दिवसभर हजारो नागरिकांची ये-जा असलेल्या या भागात अशा प्रकारचा जुगार सुरू असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारच्या क्लबवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात येत आहेत. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी सुरू असून या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार कोण, हा क्लब किती दिवसांपासून सुरू होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. मिरज शहर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून शहरातील बेकायदेशीर धंद्यावर अशाच पद्धतीने कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले, गजानन बिराजदार, शक्ती पोखलेकर, सचिन काकडे, किरण पुजारी, सचिन एवळे, राहुल गोसावी, मिलिंद पाटोडे, संतोष पाटील यांनी केली आहे.